आज आपण बनवणार आहोत चटपटीत ओली भेळ। साठी एका भांड्यात भेळ घ्यायची आहे। त्यानंतर पाणीपुरीच्या पुऱ्या टाकायच्या आहे कुचकरून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। टाकून झाल्यानंतर बारीक शेव टाकायची आहे। त्यानंतर थोडा आंबटपणा येण्यासाठी टोमॅटो केचप वापरायचा आहे। तुम्ही थोडा लिंबू पण पिळू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तुम्ही इथे लाल मिरची पावडर, चाट मसाला सुद्धा वापरू शकता। मी इथे जास्त तिखट नाही करणार आहे, थोडीशी फिक्कीच करणार आहे, त्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली नाही आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। मी आपल्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा एकदा बारीक शेव टाकून घेतली। अजून चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही चिंचेची चटणी सुद्धा वापरू शकता। तयार आहे आपली चटपटीत ओली भेळ। व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा।